थँक्यू सो मच. चला अंतरली संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉल आयोजक कमिटी बॉल पूर्तता करायचे. चला बॉलची पूर्तता करा. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय मुकेश शेठ राणे यांचे इथे शुभागमन झाला. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. युवा उद्योजक मुकेश राणे साहेब यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला अंतरली संघ आपण सलामीची जोडी लगेच पाठवा. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. उत्तरशी विपक्ष अंतरली नारायण संघ. एक धावेची किंमत अगदी वैभव ती मोजावीत लागली, कारण त्या पहिल्या बॉल वरती सिंगलला डबल कन्वर्ट नसती झाली तर संकेत स्ट्रायकर एंडला आला नसता आणि त्या गोष्टी घडल्या गेल्या. गणेश दातीलकर आणि प्रवीण पाटील प्रमोद पाटील. गणेश दातीलकर आणि प्रमोद पाटील ही सलामीची जोडी अंतरली टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळते. जय मल्हार क्रिकेट संघ अंतरली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान उत्तरशिव असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. सामना क्रमांक 4 तुम्हाला पाहायला मिळतो. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. अगदी अंतरली टीम वाईल्ड कार्ड एंट्री आहे, त्यामुळे वाईल्ड कार्ड एंट्री नेहमीच घातक राहते. अगदी शेवटपर्यंत आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतरली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल का, ते सर्व निर्भर आहे खरं तर आता या मॅच वरती. इथे परफॉर्मन्स कसा राहिला जाईल. गणेश स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रबोध आणि गोलंदाज सुशांत पाटील. जय हनुमान उत्तर शुभेच्छा. विजयश्री आता कोणाच्या बाजूने या मॅच मध्ये झुकलं जाईल. पहिला बॉल पहिलं सत्र. अप्पर कॅट बॉल चाललाय डीप गलीच्या क्षेत्रामध्ये. 2 खेळाडू धावतात आणि बॉलला रेस जिंकले आहे. पहिल्या बॉल वरती दणदण करणारा आलाय चौकार. आणि अगदी ही लढाई मामा भांजेची लढाई आहे. त्यामुळे पहिल्याच बॉल वरती दावेचा श्री गणेश केला. गणेशना 4 धावेने खातं उघडलं गेलंय. गोलंदाज सुशांत पाटील. हा बॉल खोलवर टाकायचा परंतु गतीमध्ये मिश्रण होतं. कमी गतीचा बॉल डिलिव्हर केलाय आणि डॉट बॉल आलाय. पहिला बॉल टाकत असताना गोलंदाज सुशांतने थोडीशी लाईन मागे टाकली होती. शॉर्ट अप लाईनचा बॉल टाकला होता, त्याला अप्पर कट अगदी डीप गलीला चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल डॉट बॉल आलाय. त्याच्यानंतरचा हा बॉल हवा आहे सोबतीला फलंदाजाच्या आणि बॉल चाललाय अगदी वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा पहिला षटकार या सामन्याचा. थँक्यू सो मच. षटकार आलाय. त्याच्यानंतर हे प्रत्युत्तर चांगलं आहे. चौकाराच्या नंतर सुद्धा प्रत्युत्तर गोलंदाज संकेतनं सुशांत मात्र चांगला टाकला होता डॉट बॉल आणि इथेही षटकारानंतर डॉट बॉल आलाय. ही चांगली गोलंदाजी आहे. अगदी मार खाल्ल्यानंतर हा गोलंदाज जरूर पुढचे बॉल चांगले टाकतोय. परंतु आता काय होणार. चौकार डॉट बॉल षटकार डॉट बॉल. आता पुढचा बॉल कमी गतीचा बॉल अगदी डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे तैनात. एक धाव दुसरीसाठी रिक्स होती परंतु नकार आलाय. त्यामुळे इथे फलंदाज सुरक्षित तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश एकदा बनले या बॉल वरती दुहेरी अंक अर्थात 11 धावा धावपटलावरती आहेत. आणि आता स्ट्रायकर एंडला प्रमोद आलाय. ओपनर तुम्हाला पाहायला मिळतोय अंतरली टीम कडनं. हा बॉल अगदी गॅप शोधला याचा प्रयत्न आहे.
मिडॉनला बीट केला बॉल डीप मध्ये चालला अगदी काऊ कॉर्नर फिल्डर आला एकच धाव या शेवटच्या बॉल वरती बनली जाईल षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे बिनबाद 12 धावा थँक्यू सो मच पहिलं षटक समाप्त आहे 12 धावा धावफलकावरती स्पर्धा आपण पाहतोय देवन 11 जय हनुमान क्रिकेट संघ चिंचवली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025-26 पर्व आहे या स्पर्धेमध्ये जी सामनावीराची ट्रॉफी आपण पाहतोय खरं तर नेवालकर बिल्डर्स यांच्या वतीने आम्हाला सुपूर्द करून दिलेत त्यांचा आभार आहे भरपूर चांगले ट्रॉफीज अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी अगदी 2 व्हीलर बाईक सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये 1 लाखाची धनराशी असणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते द्वितीय क्रमांक 50,000 रुपये तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आहे 25,000 रुपयाचा असणार आहे त्यामुळं बक्षिसांचं अगदी भरघोस असणारी पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा पाहायला मिळते दुसरं षटक P2 चं षटक तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज तनिष पवार आलाय आणि समोर तुम्हाला फलंदाज प्रमोद काय बॉल टाकला गेला टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला अगदी डिफेन्स करत होता फलंदाज परंतु डॉट बॉल आलाय अगदी बॅट अँड पॅटच्या मध्ये शरीराच्या मधला कॅप मध्ये बॉल यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावलाय डॉट बॉल आलाय जय हनुमान उत्तरशिव टीम कडनं हा दुसरा गोलंदाज तुषार पवारची पॉवर पहिल्या बॉल वरती जरूर दाखवली जाईल परंतु आता प्रमोद तोही थांबला जाईल का पुढचं उत्तर त्याचं चोख पद्धतीने असेल बॉलला खोदून काढला बॉल चाललाय डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिकडे 1 धाव बनते फिल्डिंग भरपूर चांगली सजवली जाते कारण का P2 चं षटक 3 खेळाडू आहेत अगदी बाउंड्री लाईन वरती मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे वाईडिश खरं तर लॉंग ऑफ आहे कारण का मिड ऑफ आहे 38 सर्कलच्या आतमध्ये त्याला कव्हर देण्यासाठी अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ ला खेळाडू आहे गोलंदाज तुषार पवार तयार आहे समोर गणेश हा फटका चांगला सजवत होता पॉइंटला बीट करता आला नाही परंतु 1 धाव बनेल बॅटच्या टोल एंडला हा बॉल इथं लागला होता अगदी बॅटच्या मधोमध्ये यायला हवा होता तर गॅप भरपूर चांगला मिळाला असता लेट कट करायचं होतं परंतु बॅटच्या टोल एंडला लागला बॉल एकच धाव आहे एका धावेच्या मदतीने 14 धावा धाव पडला वरती दुसरं षटक मार्गस्थ P2 चं षटक आहे तुषार पवार जय हनुमान उत्तरशिव टीम कडनं गोलंदाजी करतोय पुढे टाकला बॉल बॅकअप द बॉलर अगदी बॉल चाललाय लॉंगॉनच्या रिजनला एकदा दुसरीचा प्रयत्न नकार आहे ते असाच काही प्रकार मागच्या मॅच मध्ये उसाटणे नारायण टीम मध्ये तो घडला शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल होता तिथे सिंगल डबल कन्वर्ट झाले आणि संकेत परत एकदा स्ट्रायकरला आला त्याने सामना जिंकलाय एका धावेचं महत्व किती स्ट्राईक रोटेटचं ते गणित होतं आणि एक्झॅक्टली तिथे ते पाहिलं गेलं संकेत स्ट्रगल करतो यंदाचा अंगाम आणि सामना जिंकला त्यानं हा पुढचा बॉल तुषारचा अपरकट भरपूर चांगला फटका वीरेंद्र सेहवाग स्टाईलने या फटक्याला डीप पॉइंटला इथे बॉल चालला चिरत 1 more 4 रन गणेशच्या बॅटनं दुसरा चौकार आलाय एक षटकारी लावला गेला त्याच्या बॅटनं परत एकदा प्रयत्न फसला जाईल का उंची जास्त लांबी कमी आहे हवेच्या विपरीत खेळलेला स्ट्रोक आणि गणेशला परतावा लागतोय हा पहिला दे का अगदी अंतरली टीमला लागतोय ओपनर पाटील तो झेल टिपला तिकडे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय 2 षटक
समाप्त आहे आणि धावा धाव फलकावरती 19. एक फलंदाज बाद. जय मल्हार क्रिकेट संघ अंतर्गत संघ इथे बॅटिंग करते पहिल्या डावामध्ये. उत्तरशी टीमने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इथे पहिली 2 षटकं आतापर्यंत तरी आपण म्हणू शकाल की चांगल्या पद्धतीने चालली, कारण का पॉवर प्लेची षटकं होती आणि 19 धावा बनल्यात, एक विकेट मिळवली. नवीन गोलंदाज हर्षद पाटील आलाय, षटक क्रमांक 3 आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोद आणि त्याच्या सोबतीला विनायक. गणेश बाद झाला, विनायक आलाय आता. हर्षद पाटील तयार आहे तिसऱ्या षटकामध्ये. चला सामन्याला सुरुवात करा उत्तरची संघ. येस, पहिला बॉल हर्षदचा इथे डिलिव्हर केला जाईल. लोअर फुलटस होता, खोदून काढला, याला ड्राईव्ह केलाय. अगदी बॉल लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये. एक धाव या बॉल वरती मिळेल. एका धावेनं या षटकाची सुरुवात आहे. स्ट्रायकर एंडला प्रमोद, एक धाव बनली या बॉल वरती. आता विनायक आलाय स्ट्रायकर एंडला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. अगदी गणेशचा आपण विचार केला तर 16 धाव्यांचं योगदान दिल्यानंतर तो परतला गेलाय. अगदी तुषार पवारचा तो शेवटचा बॉल होता दुसऱ्या षटकातील, तिथे विकेट मिळाली गेली आणि आता 20 धावा धाव पेटला वरती. फुलटॉस बॉल होता, परंतु इथे बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा होता. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न, रिक्स आहे, रनआउटची संधी होती, परंतु काय घडेल या बॉल वरती. दरम्यान तिसरीचा प्रयत्न आणि एक्झॅक्टली इथे फलंदाज बाद आहे तिसरीसाठी. त्यामुळे 2 धावा पूर्ण, तिसरीसाठी फलंदाजाला परतावं लागतंय. फलंदाज आता इथे माघारी परतला जाईल, तो म्हणजे विनायक. तिथे विकेट मिळाली. आता हर्षदलाही इथे या ओव्हर मध्ये रनआउटच्या स्वरूपात आहे, म्हणजे टीमच्या खात्यामध्ये विकेट जरूर जोडली जाते. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रमोद तुम्हाला पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय, याचा ओपनर आहे, त्यामुळं थोडासा स्ट्रगल करतोय. मागच्या मॅच मध्ये संकेतने अशा पद्धतीने स्ट्रगल केला आणि सामना जिंकला होता, परंतु इथे टार्गेट सेट करायचं अंतरी टीमला, त्या अनुषंगाने इथे धावा बनवाव्या लागतील. समोरच्या टीमला टार्गेट द्यायचं आहे आणि बॉल लॉंग लेगला पाठवला. एका टप्प्याने बॉल सीमा पलीकडे, खेळाडू कक्षाच्या पलीकडे चौकार. पहा, नॉन स्ट्रायकरला फलंदाज, नवीन फलंदाज जो आहे तो अल्पेश. प्रत्येक टीमला मी एक सूचित करेल की 12वा जो खेळाडू आहे ना, त्याला नावं माहित असू द्या, कारण का प्लेअर ऑफ द सिरीज साठी बाईक आहे दादा. जर नावाची गडबड झाली तर नंतर आयोजकांना ताशेरे ओढले जातात. तुम्ही अशी कशी नावं घेताय? 12th मॅनला नावं माहित असू द्या, असाच जाणकार व्यक्ती पाठवा तुम्ही, जेणेकरून सिरीजची बाईक आहे त्याच्या कारकिर्दीत तिथे गालबोट लागता कामा नये. हा बॉल मिस्टामिक स्ट्रोक होता, परंतु इथे बॉल शरीराचा वेध घेणार आहे. कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला गोलंदाजानं, डॉट बॉल आलाय आणि इथे मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होते. धावा धावफलकावरती 26 लागतात.
3 षटक समाप्त आहे आणि जय बल्लार अंतरली संघ बॅटिंग करत असताना धाव फलकावरती 26 लागल्यात. चौथ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाईल जय हनुमान उत्तर शिव टीम कडनं आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या षटकामध्ये गणेश कनिष पवार. आणि सायकर यांना फलंदाज तुम्हाला आता पाहायला मिळेल अल्पेश आहे. कनिष आहे गोलंदाजीला चौथं षटक आहे. अजून कुठल्याच गोलंदाजाचा वापर परत केला नाहीये उत्तरशी टीम कडनं. हा पहिला बॉल लॉब करायचा मिस्टामिंग आहे लॉंग ऑफला. खेळाडू आहे डीप मध्ये चांगला झेल टिपला जाईल. कनिष पवार खरं तर आपल्या सेकंड स्पेल मध्ये पहिल्याच बॉल वरती ते विकेट मिळवले. राजनं चांगला झेल टिपला लॉंग ऑफला. यतीन आलाय नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. फास्ट अँड फ्युरियस कमालीचा बॉल होता. अगदी वेगावरती स्वार होऊन या गोलंदाजाने बॉलला फेकलं होतं. डॉट बॉल आलाय नवीन येणाऱ्या फलंदाजाला. हा कर्दनकाळ राहणारा बॉल होता. डॉट बॉल आलाय की नशीब चांगलं या बॉल वरती दांडी गुलंदाजी झाली. ऑप्शन दे ऑफ मारा राहिला गेला. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 4 तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केले. 1 विकेट. बॅकअप द बॉलर खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉल अलंग द कार्पेट राहिला. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे आणि एकदा मिळेल इथे या बॉल वरती. सिंगल डबल ने सध्याच्या घडीला धाव फलकाला हलत ठेवण्याचं काम आहे. 27 धावा धाव पटलावरती. वाईल्ड कार्ड एंट्री जरूर अंतरली टीमला मिळाले परंतु ज्या पद्धतीने सुरुवात होती अतिशय चांगली होती. प्रमोद आणि गणेशच्या माध्यमातून 12 धावा होत्या परंतु त्याच्यानंतर कनिष जसा आला तिथनं मात्र डावाला अंकुश लावलं गेलं. अव्यप्रत बॉडी लाईनचा बॉल अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन असा हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. अगदी कनिष भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. उंच गाडीचा गोलंदाज आहे. उंचीचा फायदा त्याला जरूर इथे मिळला जातो या ओव्हर मध्ये पाहायला मिळेल तर. डॉट बॉल आलाय. अगदी आतापर्यंत 4 बॉल ज्याने टाकले गेले 1च धाव खर्च केले आणि 1 विकेट मिळवलं गेलं. पहिलं षटक हाताळलं तेव्हा त्याने 7 धावा आणि शेवटच्या बॉलला फलंदाज गणेशला परतवलं होतं. पहिली विकेट त्याने प्राप्त केली होती. हा बॉल पायांचा वेध घेणारा आहे खरा परंतु पंच सांगतात की नाही हा स्टंप्स. यस विकेट आहे. एलबीडब्ल्यू ची विकेट आहे. फलंदाज बाद आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाजाला परतावा लागतोय. फलंदाज प्रमोद बॅक टू द पवेलियन. मेरा मोहित आलाय. 4 फलंदाज बाद झाला. आता मोहित सुद्धा आलाय 6व्या क्रमांकाचा फलंदाज आणि कनिष पवारला या षटकामध्ये दुसरी सफलता मिळाली गेली. लॉफ्टेड शॉट आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न. दूरवरचा प्रवास. काय कमालीचा झेल आहे. सुशांत पाटील ज्यानं पहिलं षटक हाताळलेलं आता क्षेत्ररक्षण करत असताना हा 5वा आदरा दिला जातोय जय मल्हार अंतरली टीमला. व्यासपीठावरती शुभागमन झाले. लोढा बिल्डरचे रायडर परेशजी केने यांचे ते शुभागमन झाला. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 1 मोर विकेट डाऊन. अर्धा संघ आता अंतरली संघ डगआउट मध्ये परतला गेला. 27 धावा धाव फलकावरती. सर्वाधिक कमी धाव संख्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल का कारण का इथे 27 धावा. तर रोशन पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये जातो आणि जर सलग 3 बॉल 3 षटका टोकले तर या स्पर्धेचे सर्व राजेश दादा यांच्याकडून या खरंतर या खेळाडूसाठी तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल.
क्या बात आहे. अगदी कॅश प्राइज आहे, भलं मोठं कॅश प्राइज आहे आणि त्या कॅश प्राइजचा फायदा उचलेल का फलंदाज. शेवटचं षटक आता प्रणय पाटील आलाय जय हनुमान उत्तरशी टीम कडनं. आतापर्यंत 4 षटक भरपूर चांगली राहिली. 24 बॉल मध्ये अवघ्या 27 धावा आणि 5 गड्यांना माघारी परतवलं गेलं. त्याचं कनिष पवार हे चांगली गोलंदाजी राहिली. 2 षटक 8 धावा आणि 4 विकेट. भरपूर चांगली गोलंदाजी. आणि आता गोलंदाज प्रणय पाटील, स्ट्रायकर एंडला फलंदाज आता यतीन पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला रोशन. कॅश प्राइज आहे 10,000 रुपयाचा. त्याच्यानंतर याच गावचा एक गोड आवाज गणेश दादा यांचं देखील इथे शुभागमन झालं. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रणयचा पहिला बॉल, मुस्तामिक स्ट्रोक आहे, ड्राईव्ह करायचं होतं परंतु बॅटच्या टोल एंडला फक्त एकच धाव आहे. आणि आता स्ट्रायकर एंडला रोशन पाटील, त्याच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश दादा म्हात्रे यांच्या वतीने 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यामुळं रोशन वरती अगदी सर्वांना लक्ष केंद्रित करावं लागेल. त्याच्या बॅटनं 3 षटकार आणि सोयरे आहेत, त्यामुळं हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलं जाईल या बॉल वरती. हे संपायर फलंदाज बाद आहे. रोशन हा बाद झालाय अगदी धावबादच्या स्वरूपात. आता नवीन फलंदाज रवीन पाटील आलाय. 27 धावा, 28 धावा, अद्याप 28 धावा धावपालिकावरती आहेत. त्यामुळे शेवटचे 4 बॉल आता टार्गेट सेट करावा लागेल. जय मल्हार अंधारी टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये, परंतु सुरुवात चांगली, त्याच्यानंतर संघर्ष अगदी इथे पेटून उठला त्यांच्यासाठी. अजून एक डॉट बॉल आलाय. नवीन फलंदाज रवीन आहे स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज प्रणय पाटील. काय धारदार गोलंदाजी, कारण का गणेश पवारची जी धारदार गोलंदाजी. 12 बॉल 8 धावा आणि 4 विकेट त्यानं मात्र पटकावलेत. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज यतीन तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला इथे. वारंवार डॉट बॉल इथे मात्र राहिले जातात. बॅटची एज अँड टेकन. यष्टी रक्षकाने आतली कडा लागलेल्या बॉलला अगदी चांगलं टिपलं गेलाय. आणि अजून एक धक्का, जवळजवळ 7वा फलंदाज माघारी परतला जातोय जय मल्हार अंतारी टीमचा. मामा भांजे खरं तर असा हा सामना आहे आज. भांज्याचं गाव, बाच्याचं गाव हे थोडस आता हवी होतंय मामाच्या गावावरती. मुस्तामिक स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेला खेळाडू नाहीये. बॉल सुरक्षित जागी लँड झाला. एकदा बंडी जाईल, दुसरीचा प्रयत्न, परंतु हा ना शेवटी इथे 2 धावा पूर्ण आहेत या बॉल वरती. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे, तर लेझी क्रिकेट पाहायला मिळत. 2च्या मदतीने आता 30 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल, इतका चांगला फटका इथे पाहायला मिळाला तर टार्गेट तुम्हाला 35च्या घरात मध्ये पाहायला मिळेल. परंतु डॉट बॉल इथे मात्र अगदी कमी धाव संख्या. 30 धावा लागल्यात. रितेश स्ट्रायकर एंडला शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आणि इथे मात्र चौकार जरूर पाहायला मिळेल. पंचांचा इशारा या बॉल वरती काय असेल. चौकार तर आलाय आणि तो आय थिंक बॅटची एज लागली आहे. आणि यस, रेफर केले गेले. बॅटिंग करणारे टीमनं रेफर केले गेले. शेवटच्या बॉल वरती काय घडलं गेलंय, व्हाईट बॉल आहे की नो बॉल आहे, यासाठी हा निर्णय इथे सोपवला गेलाय. ओम साई एमटीसी या वाहिनीवरती ते चेकआउट केलं जाईल. शेवटचा बॉल आहे. जर इथे नो बॉल व्हाईट बॉल असेल तर बॉल अजून टाकावा लागेल, नाहीतर मग चौकार फक्त जरूर पाहायला म्हणजे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फक्त चौकार आहे.
त्यामुळे हे सत्र समाप्त होत आहे. 34 धावा धावफलकावरती आणि 35 धावांचं लक्ष याही मॅच मध्ये पाहायला मिळतोय, परंतु इथे 5 षटकांचा सामना आहे. क्रिकेट क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या फेरीमध्ये ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. एका साइडला अंतारली आणि त्याला फाईट करत असताना संघ उत्तर शिव. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. आदरणीय विराजजी खैरे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. विराजजी खैरे साहेबांना विनंती करेन की आपण यावा. आपला शुभ सन्मान केला जाईल. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक अगदी चांगली स्पर्धा रॉयल म्हणजे राजांना राजासारखे आयोजन तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला आज चिंचवली नगरी मध्ये पाहायला मिळताना आज या स्पर्धेचा खरं तर आपण दुसरा दिवस पाहतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा आणि सातत्यानं मान्यवरांचा ताफा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. व्यासपीठावरती शुभ सन्मान पाहतोय. चला सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष पाहिलं तर 35 धावेचा प्रवास उत्तर शिव टीमला करायचा. पहिला पूर्वार्ध जिथे गोलंदाजी अगदी चांगली झाली उत्तर शिव टीमच्या माध्यमातून आणि अवघ्या 34 धावेवरती रोखलं. 5 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना उत्तर शिव टीमला अंताली टीमला सेकंड क्षेत्र लक्ष पाहिलं. 35 धावेचं लक्ष आता कशा रीतीनं पार केलं जाईल आणि आता पुढच्या मॅच साठी कोणता संघ पुढे सरकेल जिथे वाट पाहतोय करत चिंचवली संघ घरच्या मैदानावरती. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळेल. फलंदाज सुशांत पाटील आणि हर्षद पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लक्ष छोट्या त्याच्यामुळे टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये द्यावं लागेल गोलंदाजी करत असताना अंताली टीमला. कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल मध्ये थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. थ्रो अचूक राहिल्या पाकापैकी पर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटवार केला. अशा चुका ह्या खूप काही कर्दनकार राहतील मॅच मध्ये अंताली टीमला. कारण की 30 बॉल मध्ये जर 35 धावा वाचवायच्या ना तर प्रत्येक खेळाडूला प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान द्यावं लागेल. एखादी चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवेल. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगलं योगदान देणं हे गरजेचं आहे मॅच मध्ये अंताली टीम साठी. सेकंड बॉल गोलंदाज तयार. पुढचा बॉल लेट कट नजाकत होती. चेंडूचा लाईन मिरिट पाहून पॉइंट मध्ये डीपला चेंडू निघून चाललाय. 4 धावेसाठी टोकलाय चौकार.
बॉलवरती 2 धावा, पहिला सेकंड बॉलवरती चौकार आलाय. संघाची धाव संख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना उत्तर शिव पुन्हा त्या दिशेला चांगला फटका हा देखील थर्ड मॅनला चेंडू वेगानं चाललाय. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. तीन बॉल 3 चौकार, एक डबल टोटलला संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 14 या आकड्यावरती पुन्हा एकदा हा चांगला फटका पाहायला मिळतं. चेंडू चाललाय गलीच्या दिशेनं 4 धावांसाठी सलगचा पहिला चौथा चौकार. फलंदाज सुशांत पाटीलच्या बॅटमधून क्लासिकल फटके तुम्ही सध्या सुशांतच्या बॅट मधून पाहता. 4 बॉल 4 चौकार. फुल टॉस बॉल अक्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न, झट मध्ये बॉल डिलिव्हर केला. अंतिम बॉल निर्धावाला शर्यतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल चला. थोडस इंटरनेट प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे तात्काळ लाईव्ह बंद होती. आता पुन्हा एकदा लाईव्ह चालू झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र टोटल 25 या आकड्यावरती 35 धाब्याचं लक्ष होतं. येणारे 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 मध्ये करायच्यात अजूनही उत्तर शिव टीमला 10 धावा. 18 बॉल 10चं समीकरण. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतं. व्यासपीठावरती तुम्ही अनेक सारे मान्यवर पाहता. सर्वांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर याच गावाचा एक गोड आवाज आमचे मित्र या सातत्याने या विभागामध्ये आम्ही आलो तर त्यांचा आवाज सातत्याने आम्हाला ऐकायला मिळतं. ते आमचे गणेशजी म्हात्रे सर हे देखील व्यासपीठावरती त्यांचंही थोड्याच वेळानं त्यांचाही आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. येणारे 18 बॉल 10 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्राय वरती आलाय. रितेश भंडारी हा गोलंदाज बॉलिंग ट्राय वरती. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळेल. कनिष पवार हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. 18 बॉल 10ची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकात कॅच इम्पॉर्टंट आणि इथे मात्र हा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना उत्तर शिव टीमला आता समीकरण हे बॉल आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज राज पाटील. अक्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न. लेन लाईन चांगली अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण रितेशला पाहतोय. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सध्या अंताली संघ करतोय. मागील 2 बॉल सलग निर्धाव आल्यात आणि संघाची धावसंख्या पहिली. टोटल 27 धावा. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल मध्ये सिंगल आल्या. यस अंपायर कॉल नो बॉल. 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील आणि 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. ब्रिटचा बॉल 29 धाबा धाव पुस्तकावरती.
शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज रितेश भंडारी. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठ वेगानं फिरवली, तेवढीच चांगली गोलंदाजी. यस, अंतिम बॉल निर्धाव आला. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. लक्ष्य 35 धाब्यांचं होतं. येणारे 12 बॉल आणि गरज मॅच मध्ये अवघ्या 6 धाब्यांची. ओव्हर मध्ये 18 आल्या. मागील 2 षटकामध्ये थोडासा शिरकाव केला मॅच मध्ये अंतरली टीमला. आता 12 मध्ये करायच्या रोखायच्या 6 धाबा अंतरली टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला विनायक दातिलकर. हा गोलंदाज तुम्ही पाहता. सेकंड स्पेल घेऊन आला विनायक. चला थोडा फास्ट केला कारण की आज अतिरिक्त एक एक्स्ट्रा सामना देखील कदाचित खेळवायचा. त्याच्यामुळे मी विनंती करेन अंतरली संघ थोडासा फास्ट केला. मॅच इम्पॉर्टंट आम्हाला ठाऊक आहे, मात्र अवेलेबल सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे. 12 बॉल 7 धाब्यांची गरज. एक मोठा फटका सामन्याला फिनिश करून देईल आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल हा वेगळ्या निर्णयाकडे मोड घेईल खरं तर अंतरली टीम साठी. प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. विनिंग फटका. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम उत्तरशिव. हार्ड लग अंतरली. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दोन्ही टीम हस्तांदोलन करा. अगदी चांगली स्पर्धा पाहता. चला टॉस साठी लगेच विनंती करेन. द्वितीय फेरीमध्ये दुसरी मॅच पाहायला मिळेल. एका साईडला उत्तरशिव आणि त्याला फाईट करे घरच्या मैदानावरती केलेल ते मात्र चिंचवली. दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर लो स्कोर होता आणि लो स्कोर मध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहिली खरं तर, ज्याच्या नावावरती 2 स्पेल होते आणि त्याच्यामध्ये